असा बालेकिल्ला सत्तेचा मिसयूज करून संपत्तीच्या धनाच्या ताकदीवर बनवलेला बालेकिल्ला कधी ढासळेल याचा नेम नसतो. म्हणून अंबरनाथ सातत्यानं शिवसेनेचा माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि राजसाहेबी जात असतील तर मला असं वाटतं या दोन्ही पक्ष मिळून जो मुजोरीच्या बळावर धनशक्तीच्या बळावर बनवलेला किल्ला मला वाटतं कधी ढासळून पडेल याचा नेम नाही. शिंदेगडाचे आमदार मोरे यांनी असं म्हटलंय संजय राऊत यांना घरात घुसून मारू, त्यांनी दिघे साहेबांचा अपमान केला. म्हटलं दम असेल तर मारून दाखवावं. हे आता माझी पण चॅलेंज आहे त्यांना. जर अशा पद्धतीनं मोरेमध्ये दम असेल तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं नुसते डोळे उचलून दाखवावं. बाकी तर पुढची गोष्ट फार पुढची आहे. चॅलेंज आहे त्यांना की असं करून दाखवावं. बाकी काही नाही सर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात भाषण झाले की प्रत्येक जागेवरती निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही तयारी सुरू करा. मग युती राज ठाकरेंसोबत होणार, महाविकास आघाडी होणार, एकला शिवसेना नाव द्यायचा प्रयत्न. हे बघ, कोणतीही संघटना सगळ्यात आधी 100% स्वतःची तयारी करत असते. आधीपासूनच असं नाही की एवढ्या जागा आहे, 226 जागा आहे, 227 जागा आहे, मग आपण 150 जागेवरच तयारी करू, 200 जागेवरच तयारी करू, असं नसतं. ज्यावेळेस आपण पूर्णच्या पूर्ण जागेवर तयारी करतो त्याच वेळेस मला असं वाटतं युती आघाडी बोलायला मजा येत असतो आणि त्याच्यात अर्थ उरत असतो. आणि म्हणून 100% ठिकाणी शिवसेना तयारी करणार याचा अर्थ असा नाही. कारण उद्या जर दुसऱ्याला सुटली एखादी जागा किंवा सोडली तर तिथं सुद्धा शिवसेनेच्या ताकदीच्या बळावरच समोरच्या पक्षाचा सुद्धा विजय झाला पाहिजे ही भावना उद्धवजी ठाकरे साहेबांची. आणि म्हणून याच्यात 100% ठिकाणी तयारी करणं हे कुठेही चुकीचं नाही आणि वावगं नाही. 14 लाख यांच्या बाबतीत गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य मला वाटतं गाजतंय शब्द चुकीचा आहे. गाजणं याचा अर्थ वेगळा असतो. जी भारतीय जनता पार्टी हीन प्रवृत्ती आहे, जी भारतीय जनता पार्टी साधन सुचितेच्या विषयी बोलते, याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी 4 दिवसापूर्वी मोदींच्या विषयी बिहारमध्ये कोणीतरी बोललं म्हणून आंदोलन केले. त्याच भारतीय जनता पार्टीचे नालायक लोक कशा पद्धतीनं वक्तव्य करतात, लोकांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचतात, वेगळ्या पद्धतीने आई बहिणीपर्यंत बोलतात. वाटतं भारतीय जनता पार्टीचं विखारी, अविचारी आणि जी मस्ती म्हणता येईल, मुजोरी म्हणता येईल, ही अशा वक्तव्यातून समोर येते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी मागील 6 महिन्यात आतापर्यंत 14,71,000 मतदार आहेत ते वाढलेले आहेत. तर मागील काही दिवसांपासून राहुल गांधी मतदार वाढले आहेत वगैरे या सगळ्यावर बोलत आहेत. कालच मान्य राहुलजींनी ज्या पद्धतीनं मतदार वाढवणं आणि कट म्हणजे मतदार यादीतून कमी करणं अशा पद्धतीनं जे दाखवलेलं आहे, मला असं वाटतं या 14 लाख मतदाराची सुद्धा पूर्णपणे तपासणी केली पाहिजे. निश्चित आम्ही तशा पद्धतीनं गटप्रमुखांना सूचना दिलेल्या आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मतदार यादीवर मला असं वाटतं एक जागरूकता, मागच्या काळात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग यांनी एकत्र येऊन मतदार यादीचा जो खेळ खंडोबा केलाय, वाटतं त्याच्यावर निश्चित येणाऱ्या काळात जरब बसवण्याचं काम आम्ही करू. एकीकडे अटल सेतू असेल किंवा मुंबईतील कोस्टल रोड हजारो कोटी खर्च करून बांधण्यात आलेला आहे. अटल सेतूवरती आता पॅचवर्क करण्यात आलेला आहे, खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे कंत्राटदाराला 1 कोटीचा दंड सुद्धा बजावलेला आहे. मोदींनी येऊन ह्याचं उद्घाटन केलं होतं, मोठा गाजवाजा सुद्धा झाला होता. मात्र काही महिन्यांमध्ये आता खड्डे पाहायला मिळतात मुंबईकडे. अटल सेतू ज्यावेळेस खुला झाला होता त्याच्यानंतर 15 दिवसातच खड्डे पडले होते. आता मला वाटतं 7-8 महिने झालेले आणि आता तो मोठे खड्डे पडलेले. या सेतून येत असताना खड्डे पडले तर खड्ड्यातून सेतूत लोकांनी जाऊ नये अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. नुसतं याच सेतूवर नव्हे तर समृद्धी महामार्गावर तसेच खड्डे पडलेले आहे. मुंबईमध्ये कोस्टल रोडवरचा सुद्धा गळतंय सगळं वरून. सगळे रस्ते खड्डेमय या महाराष्ट्रातले झालेले. मला असं वाटतं देवा भाऊचं याच्याकडे लक्ष नाही.